तर मी आता ही खाली जाऊन रांगोळी आणलेली 10 कलर. रेड हा होय, हा कोणता आहे, मरून आहे हा. नंतर हा ग्रीन, हा ब्ल्यू, ऑरेंज, पिंक, हा मोरपंखी, हा पण निळाचा आहे, स्काय ब्लू आणि हा पण एक ग्रीन आहे आणि हा एक येलो. आणि ह्या सगळ्यावर 1 किलो व्हाईट फ्री. हॅलो फ्रेंड्स, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळी मी रांगोळ आणली होती, ती पण तुम्हाला दाखवली. रांगोळ भेटली होती मला 10 कलरवर, व्हाईट कलरची 1 किलो रांगोळ फ्री, त्याच्यामुळे मी घेतली रांगोळ पण. आणि आता जायचंय खाली. स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे मला, म्हणजे दुपारपासूनच करणार आहे मी, कारण आमचं पिंटू नंतर रडती, नंतर तिला मीच लागते त्याच्यामुळे. तर खालून आज काय काय आणायचंय ते मी तुम्हाला दाखवते. तर चला जाऊयात खाली. काय चालू आहे तुझा? काय चालू आहे? कशी हसती, कशी गो बाबा, कशी दोन्ही हात पसरते का पिल्लू तू? हा, घे मला म्हणून बाबड्या. हो कस खुशी तर बघा, ह्या आमच्या भंप्याची खुशी बघावं नुसती, आहे का नाही? काय व्हायला का तुला? तर आता झालेले आहेत सगळे काम आणि आता तुम्हाला दाखवते मी खाली गेल्यास काय काय सामान आणलं आणि लगेचच करायची मोदकांची तयारी. मोदक खायची का पिल्ली तुला? नुसतं हसू येते आम्हाला, नुसतं हसू येतंय. एक मिनिट होत नाही म्हणा तुमच्या सगळ्यांना मग मी, आहे का नाही पिल्ली? ऐका, घे मला म्हणून घे, नाही घ्यायचं तुला, बस तिथंच. इथं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि इकडे घेतलेलं आहे पाणी. तर जेवढं तांदळाचं पीठ घेतलंय तेवढंच पाणी घेतलेलं आहे. तर 1 वाटी आहे आणि हे पण 1 वाटी. तर इकडे ठेवलेली आहे कढई. तर पहिल्यांदा टाकूयात पाणी कढईत. ह्याच्यातच टाकणार आहोत आपण थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ. आणि आता टाकणार आहोत ह्याच्यात तूप. आणि ह्याला आता थोडंसं गरम होऊ देऊयात आपण. आता या पाण्याला उकळी येईल, तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं तांदळाचं पीठ टाकून हलवून घ्यायचं आपल्याला. तर इथं आता आपलं हे पीठ जे आहे ते तयार होईल. आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत गॅस बंद करून 10 मिनिटं. तर आपलं पीठ आता इकडे तयार होईल, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करणार आहोत सारणाची. तर त्याच्यासाठी खोबरं, गूळ वगैरे हे जेवढं काय आहे तेवढं सगळं तयार करून घेणार आहोत. तर नारळ पहिल्यांदा मला फोडून घ्यावं लागणार आहे. इकडं नारळ आता आबाकडे सोलायला दिले, सोलायला पण आणि फोडायला पण. काय बघायचं, कसलं भारी निघले नारळ, जाड केवढे. फुटलं. तर 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण आता पीठ मळायला घेणार आहोत. इकडे पीठ मळून झालेले, ते पीठ अशा प्रकारे व्हायला पाहिजे. इकडे कढईत टाकलेलं आहे तूप. आता ह्याच्यात टाकायच्यात आपल्याला काजू आणि बदाम.
इकडं खोबरं आणि गुळ मी मिक्स केलेला आहे, तो आता आपल्याला ह्या कढईत टाकायचा आहे. आता मोदक करून झालेले आहेत. मी कळ्याच्या मोदक नाहीत केले कारण आमचं पिल्लू रडायला होतं, त्याच्यामुळे आपले पटपट कसे तरी केले. आणि आता इकडे ठेवलंय पाणी, ह्याच्यावर ठेवणार आहे चाळणी. ही ठेवली अशी चाळणी आणि ह्याच्यात आता ठेवणार आहे मी मोदक. तर मोदक मी आता अशा प्रकारे ठेवलेले आहेत. आता आपण ह्याच्यावर प्लेट झाकूयात. मी आता घेतलं होतं जेवायला. आमचे मिस्टर खूपच उशिरा आले होते 12 वाजता, त्याच्यामुळे मी काही इथं व्हिडिओला आवाज दिला नाही, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर देते. तर केली होती कढी आणि मोदक. मोदक काही चांगले झाले होते, काही तुटले होते. तर फर्स्ट टाइम केले होते त्याच्यामुळे हे अशी झाली. तर चपाती होती, भात होता कुकरमध्ये आणि भाकरी एक होती आणि चपाती. तर चला मग भेटत पुढे.